श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्ते करिता श्रवण, तेने होय दिव्य ज्ञान. त्या ज्ञाने परमार्थ साधन, पंत सुलभ होत असे. सहचरित्रे श्रवण करिता परमानंद होय चित्ता. ओळखू ये सत्यासत्यता परमार्थ प्रपंचाची. या नरदेहा येऊन काय करावे आपण, जेणे होईल सुगम दुस्तर हा बहुपंत. ज्यासी वनिते भले सज्जन, ज्या मार्गे गेले सर्व दुःख मुक्त झाले, तो पंथ धरावा. बोलणे असो हे आता, वर्णू पुढे स्वामी चरिता. अत्यादरे श्रवण करिता सर्वार्थ पाविजे निश्चय. प्रसिद्धी आळंदी क्षेत्री, नामे नरसिंह सरस्वती. जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्रे पवित्र, ती देखिले त्यांनी समस्त. नाना योगाभ्यासी बहुत महासाधू देखिले. करावे हटयोग साधन, ऐसी इच्छा बहुत दिन. नाना स्थाने फिरन शोध करीती गुरुचा. जपी तपी संन्यासी, देखिले अनेक तापसी. जे सदा अरण्यवासी योगाभ्यासी बैसले. एक सूर्यमंडळ विलोकती, एक पंचाग्नी साधन करीती. एक वायू भक्षिता ती मौन धरिती कित्येक. एक झाले दिगंबर, एकी केला ऊर्ध्वकर. एक घालती नमस्कार, एक ध्यानस्थ बैसले. एक आश्रमी राहून शिष्या सांगती गुह्य ज्ञान. एक करीती तीर्थाटन, एक पूजनी बैसले. ऐसे असंख्य देखिले ज्ञान तयांचे पाहिले. कित्येकांचे चरण धरिले, परी गेले वर्तेचे. हटयोग परम कठीण, कैसा करावा साध्य आपण. या विषयी पूर्ण ज्ञान कोणी तया ते सांगेना. एके समय अक्कलकोटी, स्वामी दर्शनेच्छा धरुणी पोटी. आले नरसिंह सरस्वती, महिमाश्रींचा ऐकोनी. नरसिंह सरस्वती दर्शनासी, येती कळले समर्थांसी. जाणिले त्यांच्या रोगदतासी, अंतरा माझी आधीच. सन्मुख पाहुनी तयाला, आज्ञा चक्र भेदांताला. एक श्लोक सत्वर म्हटला, श्रवणी पडला तयांच्या. श्लोक ऐकता तेथेची समाधी लागली साची. स्मृती न राहिली देहाची, ब्रह्म रंध्री प्राणवायू. आश्चर्य करीती सकळ, असो झाली काही वेळ. समाधी उतरवणी तत्काळ, नरसिंह सरस्वती धावले. स्वामी पदांबुंजावरी मस्तक ठेविले झडकरी. सगदित झाले अंतरी, हर्षपोटी न समावे. उठोनिया करीती स्तुती, धन्य धन्य हे यती मूर्ती. केवळ परमेश्वर असती, रूप घेती मानवाचे. मी आज कित्येक दिवस हटयोग साधन करायास. केले बहुत सायास, परी सर्व व्यर्थ गेले. स्वामी कृपा आज झाली, तेने माझी इच्छा पुरली. चिंता सकळ दूर झाली, कार्यभाग साधला. असो नरसिंह सरस्वती, आळंदी क्षेत्री परतोन येती. तेथे वास्तव्य करीती, सिद्धी प्रसन्न जयाला. बहुत धर्मकृत्ये केली, दूरवर कीर्ती गेली. काही दिवशी एकेवेळी अक्कलकोटी पातले. घेतले समर्थांचे दर्शन, उभे राहिले कर जोडून. झाले बहुत समाधान, गुरुमूर्ती पाहुनिया. पाहुनी नरसिंह सरस्वतींसी, समर्थ बोलले त्या समयासी. लोकी धन्यता पावलासी, वार्यशुता पाळोनी. तेसी द्यावे सोडोनी, तरीच श्रेष्ठत्व पावसी जनी. मग सहजची सूर भुवनी, अंती जासी सुखाने. एकोणी समर्थांची वाणी, आश्चर्य वाटले सकला मनी. नरसिंह सरस्वती स्वामी असोनी, विपरीत केवी करतील. परी अंतरीची खून, यती तत्काळ जाणून. पाहो लागले अधोवदन, शब्द एक न बोलवे. सिद्धी करुणी प्रसन्न, वाढविले अपुले महिमान. तेची वार्युषते समान, अर्थ स्वामी वचनाचा. असो तेव्हापासून सिद्धी दिदली सोडूनी. येऊनी राहिले स्वस्थानी, धर्मकृत्ये बहु केली. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार. त्यांसीही ज्ञानसाचार, समर्थ कृपेने झाले. ऐसे सच्शिष्य अनेक, श्री कृपेने ज्ञानी विशेष. ज्यांनी ओळखिले आत्मरूप, महिमा त्यांचा नवरनवे. वासुदेव फडके ब्राह्मण थोर, ज्याची प्रसिद्धी सर्वत्र. इंग्रजी अंमलात अनिवार्य होऊन बंड केले ज्याने. समर्थांची कृपा होता, इच्छित कार्य साधेल तत्वता. ऐसे वाटले त्याचे चित्ता, दर्शना ते पातला. करी नग्न तलवार, घेऊन आला श्रींसमोर. घालून साष्टांग नमस्कार, मना माझी पार्थित. स्वकार्य चिंतोनी अंतरी, खग दिले श्रींच्या करी. म्हणे मज वरी कृपा जरी, तरी खग हाती देतील. जाऊनी बैसला दूर, श्रींनी जाणिले अंतर. त्याचे पाहुनी कर्मघोर, राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी, सत्वर आली बाहेरी. तखडाचे झाडावरी, तलवार दिली टाकूनी. वासुदेवराव पाहुनी खिन्न झाला अंतकरणी. समर्था ते आपुले करणी, नावडे सर्वता म्हणतसे. कार्य आपण योजले, ते शेवटा न जाय भले. ऐसे समर्थे दर्शविले, म्हणून न दिले खग करी. परी तो अभिमानी पुरुष, खग घेऊनी तैसेच आला परत स्वस्थानास. झेंडा उभारिला बंडाचा, त्यात त्यासी यश न आले. सर्व हेतू निष्फळ झाले, शेवटी पारिपत्य भोगले. कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त, तात्या भोसले विख्यात. राहती अक्कलकोटात, राजाश्रित सरदार. काही कारण झाले, संसारी मन विटले. मग प्रपंचाते सोडिले, भक्त झाले स्वामींचे. माया पाश तोडून दृढ झाले स्वामी चरणी. भजन पूजन निषदिनी करिता ती आनंदे. अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसे. यमदूत दिसती दृष्टीसी, मृत्यू समय पातला. पाहून या विपरीत परी, श्री चरण धरिले झडकरी. उभा राहिला काळदुरी, नवलपरी झाले. दीन वदन होऊनी, दृढ घातली मिठी चरणी. तात्या करीते विनवणी, मरण माझे चुकवावे. ते पाहुणे समर्थ, कृतांतासी काय संगत. हा असे माझा भक्त, आयुष्याचे न सरले.
पहिलं तो वृषभ दिसत त्याचा आज असे अंत त्यासी न्यावेत वात्वरित स्पर्श याते करू नको. ऐसे समर्थ बोलले तोची नवल वर्तले तत्काळ वृषभाचे प्राण गेले धरणी पडले कलेवर. जन पाहुनी आश्चर्य करीती धन्यता थोर वर्णिताती बैला प्रति दिदली मुक्ती मरण चुकले तात्यांचे. ऐशा लीला असंख्य वर्णू जाता वाढेल ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र सार मात्र येथे. जयाची लीला अगम्य ध्याती जाती निगमागम सूर नर वर्णिताती गुण अनादि सिद्ध परमात्मा. नाना रूपे नटोनी स्वेच्छे विचरे जो याजनी भक्ता सन्मार्ग दाखवूनी भवसागरी तारित. त्या परमात्म्याचा अवतार श्री स्वामी येथे दिगंबर प्रकट झाले धरणीवर जगतोद्धारा कारणे. त्यांची पदसेवा निषदिनी करुणी तत्पर सदा भजनी विष्णू शंकराची मनी हिची वसो सदैव. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसोद प्रेमळ भक्त 19वा अध्याय गोढा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.